बिग हेलो टू ऑल माय डिअर फ्रेंड्स आउट देअर. मी मानसी आपल्या आजच्या इंग्लिशच्या या सेशनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापूर्वक स्वागत करते. आज आपण आपल्या सिलेबसमधला नेक्स्ट चॅप्टर रीडिंग वर्क्स ऑफ आर्ट हे वाचणार आहे. रीडिंग वर्क्स ऑफ आर्ट ह्याच्यामध्ये नेमकं काय आहे? वर्क्स ऑफ आर्ट म्हणजे कला, जी कला असते, कलाकार जो करतो काही, तर अशा प्रकारचे कला चा जे आहे याच्यात प्रदर्शन केलं गेलं या चॅप्टरमध्ये. आणि रीडिंग म्हणजे वाचणं. आता वाचणं म्हणजे काय की समजायचं, इथे याचा अर्थ आहे की समजायची गोष्ट आहे, की जे वर्क्स ऑफ आर्ट आहे, जे कला चे जे काम आहे त्यांना समजायचं. रीडिंग म्हणजे इथे समजायची गोष्ट आहे. तर चला आपण पाहूया चॅप्टरचं याच्यामध्ये कोणाकोणाच्या बद्दल काय गोष्टी दिल्या आहेत. सो ॲज आय हॅव टोल्ड यू, दिस चॅप्टर इज अबाउट वर्क्स ऑफ आर्ट. विविध लोकांचे कुणाचं आर्ट जो असतो कला, तर कलाबद्दल काय त्यांची रुची आणि कशा प्रकारचे रुझान आहेत हे आपण बघूया. तर त्याला कसं वाचायचं, कसं समजायचं त्याला हे पण आपण समजू या चॅप्टरमध्ये. फर्स्ट ऑफ ऑल सय्यद हैदर रजा एक फार मोठे आर्टिस्ट होते, यांच्याबद्दल वाचूया. हे तुम्हाला कलाकृती दिसत असेल, खूप सुंदर ज्योमेट्रिकल शेप दिसतात याच्यामध्ये तुम्हाला. स्क्वेअर्स आहेत, रेक्टँगल्स आहेत ना, तर अशा प्रकारचे ते खूप सुंदर पेंटिंग्स करत होते, त्यांच्याबद्दल वाचूया. सय्यद हैदर रजा, पॉप्युलरली नोन एज रजा, वॉज अ रिनाउंड इंडियन आर्टिस्ट. तर सय्यद हैदर रजा, जे की ज्यांना की लोक जे आहे फेमस होते रजा नावाने, म्हणजे की लोक जाणत होते या नावाने. तर ते जे आहे एक खूपच विख्यात भारतीय कलाकार आहेत होते. सिंपल geometric shapes, striking color combinations, captivating compositions, these are some of the characteristic features of his paintings. तर ह्यांची जी कला होती, ह्यांचे जे पेंटिंग्स होते, ह्याचे काही विशेषता होत्या. त्या काय होत्या की त्यांच्या पेंटिंग मध्ये तुम्ही पाहिले सिंपल ज्योमेट्रिकल शेप्स, जे ज्योमेट्रिकल शेप्स असतात, जसे की ट्रायंगल, रेक्टँगल, स्क्वेअर आणि अशा प्रकारचे जितकेही शेप्स असतात ते सगळे तुम्हाला दिसतील त्याच्यामध्ये. आणि स्ट्रायकिंग कलर कॉम्बिनेशन्स, जो रंगाचा जो कॉम्बिनेशन्स होता खूप सुंदर करायचे ते. अगदी म्हणजे पहा डोळ्याला लुभावतं. जसं याच्यातही तुम्ही पाहू शकताय, लाल, हिरवा, निळा, ऑरेंज, येलो, किती सुंदर सुंदर कलर आहे, जे की डोळ्यांना छान वाटतं त्यांना पाहून. आणि कॅप्टिवेटिंग कंपोजिशन्स, तर हे सगळे जे प्रकार आहेत हे यांचे कॅरेक्टरिस्टिक्स होते, हे सगळे विशेषता होत्या यांच्या पेंटिंग्सच्या. अँड सो आर द कलर्स ब्लू अँड ऑरेंज. आणि अशाच प्रकारे ब्लू ऑरेंज हा कलर पाहू शकता तुम्ही, निळा रंग आणि नारंगी रंग. यू विल फाइंड देम इन ऑलमोस्ट ऑल हिज पेंटिंग्स. तर म्हणजे बहुतेक यांचा आवडते रंग असतील हे दोन्ही. म्हणतात आहे की त्यांच्या ऑलमोस्ट सगळ्या पेंटिंग्स मध्ये तुम्हाला हे दोन कलर्स ब्लू अँड ऑरेंज हे दिसतील. None of his paintings depict lifelike human figures or copies of scenes from his environment. ह्यांचे कोणतेही पेंटिंग असे नाहीये ज्यात की तुम्हाला लाईफ लाईक म्हणजे कोणते माणसं किंवा ॲनिमल्स किंवा असं काही लाईफ लाईक तुम्हाला काहीच नाही दिसेल, किंवा कोणते सीन सिनेरी असतील, तर असंही काही ह्यांच्या पेंटिंग मध्ये तुम्हाला नाही मिळतील. लँडस्केप्स नाही मिळतील, एन्व्हायरमेंटशी रिलेटेड असं काहीच नाहीये. सिम्पल एकदम पेंटिंग आहे त्यांच्या. हिज पेंटिंग्स बिलॉंग टू द ॲब्स्ट्रॅक्ट स्टाईल ऑफ पेंटिंग्स. तर ही जी अशा प्रकारची पेंटिंग असते त्याला ॲब्स्ट्रॅक्ट स्टाईल म्हणतात अशा पेंटिंगला. आणि सच पेंटिंग्स आर नॉट इन्स्पायर्ड बाय एनी एक्सटर्नल फॅक्टर. तर अशा ज्या पेंटिंग असतात या कोणत्याही एक्सटर्नल म्हणजे बाहरी बाह्य जे असतात फॅक्टर्स, ह्याच्याशी काही इन्फ्लुएन्स नसतं यांचं, याच्याशी मोटिवेटेड नसतात. की कधी असतं ना बाई, जे आपले नेचर वाले जे पेंटिंग्स असतात ते बाहेरचं पाहून तिला प्रेरणा वाटते, जो पेंटर असतो त्याला, पण ह्याच्यात असं काहीच नाहीये. दे ओरिजिनेट वेन द आर्टिस्ट ट्रायज टू पीप इन टू हिज ओन इनर माइंड. हे केव्हा निघतात अशा टाईपच्या पेंटिंग, जेव्हा जो आर्टिस्ट असतो त्याला स्वतःला मनापासून त्याच्या माइंडमध्ये काही असे जे आहे ओरिजिन्स होतात आणि त्याला असं वाटतं, तेव्हा जे आहे अशा पेंटिंग्स बनतात. दे आर मेड बाय अरेंजिंग सर्कल्स, ट्रायंगल्स, स्क्वेअर्स, रेक्टँगल्स, लाईन्स, डॉट्स इन डिफरंट कंपोजिशन्स. तर असे जे पेंटिंग्स असतात ते, जसं की हे सगळं सांगितलं ना की सर्कल्स, ट्रायंगल, स्क्वेअर, रेक्टँगल, लाईन, तर हे सगळे किंवा डॉटही असतील त्याच्यात. असे वेगवेगळे कंपोजिशनला अरेंज करणं एकासारखं, म्हणजे जे कलाकारच्या डोक्यात जेही काही असेल त्याला तो अरेंज करतो त्या हिशोबाने. आणि काय करतो, कंपोजिशन्स युजिंग इफेक्टिव्ह टेक्निक्स ऑफ अप्लाइंग पेंट. तर खूप सुंदर प्रकारे पेंटिंग वगैरे करतात, ते जी इतकी इफेक्टिव्ह असते की लोकांना अगदी लोकांचं मन येऊन जाईल त्याच्यावर. अट्रॅक्टिव्ह कलर कॉम्बिनेशन, खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन असतात, जसे की तुम्ही या पेंटिंग मध्ये बघू शकताय.
अचिव्हिंग बॅलन्स इन सम प्लेसेस अँड क्रिएटिंग इम्बॅलन्स इन अदर प्लेसेस. आणि अशाच प्रकारे कुठे कुठे कोणत्या कोणत्या जागी तर खूप छान बॅलन्स असतं कलर्सचं किंवा जे शेप्स असतात, आणि कुठे कुठे त्याचं इम्बॅलन्स पण असतं. म्हणजे की दोन्ही वस्तूंना पाहिलं जातं. रजा फाउंड हिज पेंटिंग्स थ्रू हिज स्टडी ऑफ इंडियन आर्ट अँड इट्स हेरिटेज. तर रजानी आपल्या पेंटिंग्स, रजाच्या ज्या पेंटिंग्स होत्या ते त्यांनी आपल्या जे इंडियन आर्टची त्यांनी खूप स्टडी केली होती. भारतीय जी कला आहे त्याची त्यांनी खूप स्टडी केली. आणि हेरिटेज, आपला जो हेरिटेज आहे, जी परंपरा इतक्या वर्षांपासून आहे, कल्चरल कॉन्टेक्स्ट अँड फिलॉसॉफी, अशाच प्रकारे संस्कृती, आपलं जो भारतीय संस्कृती, भारतीय कला आणि त्याच्याशी ते रूट्सशी खूप जुळलेले होते. अँड फिलॉसॉफी, ह्याच्याच बरोबर फिलॉसॉफी म्हणजे काय, दर्शन जे असतं आपलं, दर्शनशास्त्र असतं ते. तर या सगळ्या चा कुठेतरी त्यांच्या मनात खूप गहरा असर होता, म्हणून त्यांच्या ज्या पेंटिंग्स आहेत त्या इतक्या सुंदर बनत होत्या. हिज पिक्चर्स सीम टू रेडिएट पीस अँड लाईफ ऍट द सेम टाइम. ह्यांच्या ज्या पिक्चर्स आहेत त्या जर आपण बघू तर त्या एकाच वेळेला पीस म्हणजे काय, शांती, आणि लाईफ म्हणजे जीवन, ह्या दोघांना दर्शवतात. तर हे फार म्हणजे कठीण असतं, फार कठीण कोणी हे दोन्ही वस्तू एक बॅलन्स करून दाखवू शकतं, जे की यांनी केलेलं आहे. वी रिअलाइज दॅट द पेंटिंग इज अ विजिबल फॉर्म ऑफ व्हेरी डीप थॉट. तर आपल्याला जर रिअलायझेशन होतं, आपल्याला असं कळतं की ह्यांच्या ज्या पेंटिंग्स आहेत या काय आहेत, विजिबल फॉर्म ऑफ व्हेरी डीप थॉट, म्हणजे त्यांच्या मनात कुठेतरी खूप डीप थॉट्स असतात, विचार होते, जे की ते पेंटिंग्सच्या द्वारे त्यांनी काढले. व्हेरी फ्यू ऍबस्ट्रॅक्ट पेंटिंग्स कम्युनिकेट विथ द व्ह्युअर्स ऍज मच एज रजाज डू. तर खूप कमी असे ऍबस्ट्रॅक्ट पेंटिंग असतील जे की व्ह्युअर्स बरोबर, म्हणजे जे पाहतं, ठीक आहे ना, त्यांच्या बरोबर कनेक्ट करू पाहतं, असे खूप कमी पेंटिंग्स असतात जेवढ्या की रजाचे आहेत. रजाचे पेंटिंग आपण एकदम साधारणतः कनेक्ट करू शकतो, जो व्ह्युअर आहे, जो बघणार आहे. इथे बघा, इथे किती सुंदर सुंदर याचे पेंटिंग्स ठेवलेले आहेत त्यांच्या, आणि ही पेंटिंग ते बनवतात. त्याच्यात पहा किती सारे सर्कल्स, कलर कॉम्बिनेशन बघा किती सुंदर आहे सगळं, है ना. आणि जसं ते म्हटलं तर ब्लू ऑरेंज, सगळ्या पेंटिंग्स मध्ये ब्लू ऑरेंज वगैरे कलर्स आपल्याला दिसतात. तर असे खूप सुंदर पेंटिंग्स काढत होते रजा. आता बघा याच्या पुढे काय म्हणतात ते, रजा वॉज बॉर्न इन अ स्मॉल विलेज इन मध्य प्रदेश. तर रजा जे आहे एक छोट्याशा मध्य प्रदेशच्या गावात जन्मले होते. ही बिगेन टू पेंट फ्रॉम द एज ऑफ 12. 12 वर्षाचे होते तेव्हापासून त्यांनी पेंटिंग ही सुरू केली. He studied art at the Chitrakala Mahavidyalay at Nagpur and then at the JJ School of Art in Mumbai. तर ह्यांनी जो फॉर्मल जी शिक्षा असते ह्याची, ड्रॉइंग वगैरेची आणि ह्याची चित्रकलेची, तर ती त्यांनी कुठे घेतली, आर्ट ह्यांनी सर्वात आधी चित्रकला महाविद्यालय नागपूरला आहे जे, तिथे शिकलं. आणि त्याच्यानंतर जे जे स्कूल ऑफ आर्ट इन मुंबई, तिथे त्यांनी आणि त्याची शिक्षण प्राप्त केलं, फॉर्मल एज्युकेशन त्याचं. लेटर ही वेंट टू फ्रान्स टू स्टडी आर्ट. आणि नंतर ते फ्रान्सला सुद्धा गेले, आर्ट हा जो विषय आहे ह्याच्यावरती शिकायला अनेक नीट प्रकारे. आफ्टर अ फ्यू इयर्स ही डिसाइडेड टू सेटल इन फ्रान्स. तर काही वर्षांनी त्यांनी डिसाईड केलं, त्यांनी निर्णय घेतला की मी आता फ्रान्सलाच राहील. तर फ्रान्सलाच ते राहून गेले. हिज वाईफ वॉज फ्रेंच. त्यांची जी बायको होती ती एक फ्रेंच सिटीजन होती. ही वन मेनी नॅशनल अँड इंटरनॅशनल अवॉर्ड्स. यांना खूप सारे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सुद्धा अवॉर्ड मिळालेले आहेत. ही वॉज ऑनर्ड विथ ऑल द 3 पद्मा अवॉर्ड्स, पद्मश्री, पद्मभूषण अँड पद्मा विभूषण. तर ह्यांना जे आहे तिन्ही पद्म अवॉर्ड मिळाले आहेत. आपल्याकडे 3 जे आहे सगळ्यात हायेस्ट रँकचे जे पद्म अवॉर्ड असतात ते तिन्ही यांना मिळालेले आहेत, जे की आहे पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्म विभूषण. हे तिन्ही यांना मिळालेले आहेत. With all the awards and honors, his paintings were exploring a spiritual, metaphysical path. तर हे सगळे जितके त्यांना अवॉर्ड्स मिळालेले आहेत मोठे मोठे, आणि जे ऑनर्स मिळाले, जितके सन्मान मिळालेले आहेत त्यांना, ह्यांच्या ज्या पेंटिंग आहेत, वर एक्सप्लोरिंग अ स्पिरिच्युअल, हे कुठेतरी एक स्पिरिच्युअल म्हणजे काय, आध्यात्मिक आणि मेटाफिजिकल पाथ, ह्यांना जर आपण खूप वेळ बघत राहू तर आपण कुठेतरी आध्यात्मिकता त्याच्यात महसूस करतो कुठे ना कुठे. ग्रॅज्युअली द बिंदू और पॉइंट केम टू बी द कोर ऑफ हिज पेंटिंग. आता हळूहळू करून काय झालं की ते जेव्हा पेंटिंग बनवू लागले तर असा जो बिंदू, जे तुम्ही इथे ह्या पेंटिंग मध्ये बघू शकता की हा बिंदू आहे, ठीक आहे ना, हा एक सर्कल, हा एक बिंदू आहे. तर तो त्यांच्या पेंटिंगचा कोर होऊन गेला, म्हणजे की त्याच्याशिवाय त्यांची पेंटिंग बनत नव्हती शेवटी, म्हणजे की नंतर असं सुद्धा झालं. आता ह्याच्या पुढचं आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये वाचूया. आता आपण आपली इंग्लिश वर्कशॉपची स्टडीज करूया.
So we will start with our English workshop. Our first question आहे, spot the error in the spelling of the following words with reference to the passage and rewrite them correctly. म्हणजे काय, इथे काही स्पेलिंग्स दिले आहेत ज्या की गलत आहेत, ज्या की चुकीचे आहेत, स्पेलिंग मध्ये मिस्टेक्स आहेत, तर ते आपल्याला सही करून लिहायचे आहेत. सगळ्या स्पेलिंग जितके आहेत या आपण कुठून घेतले आहेत, या पॅसेज मधून घेतले आहेत. तर रिनाउंड याची सही स्पेलिंग पहा, रिनाउंड फीचर्स. ठीक आहे, या स्पेलिंग सगळ्या तुम्ही नीट प्रकारे पाठ करून घ्या, कारण की जेव्हा स्पेलिंगचं येतं क्वेश्चन तर तो तुम्हाला ह्याच्यात कामास येईल. ट्रायबल, जॉमेट्रिक, फिगर्स, हे सगळे शब्द तुम्ही स्पेलिंग नीट बघा. या चुकीच्या स्पेलिंग आहे आणि ऑल दीज आर करेक्ट स्पेलिंग. ठीक आहे, मग बघा मिथोलॉजी लिहिले, जेव्हा की मायथोलॉजी असतं. पेंटिंग स्पेलिंग बघा, इनर, अर्देन, सर्कल्स, विलेज, मीडियम, अचिव्हिंग. अचिव्हिंग मध्ये बघा नुसतं ई आय आणि आय ई. ठीक आहे ना, किती जरासा फरक आहे. डिसाइडेड, डिफरंट. तर ह्याच्यामध्ये हा पार्ट तुमचाच आहे, मी तुम्हाला अँड डिफरंट. तर लास्ट वर्ड कोणचा आहे आपला, डिफरंट आहे. आता बघा क्वेश्चन नंबर 3, कम्प्लीट द फॉलोइंग विथ रेफरन्स टू द पॅसेज. आता आपण जो पॅसेज वाचला आहे त्याच्या रेफरन्सवरनं आपल्याला इथे काही सेंटेन्सेस दिले जे की फिल करायचे आहेत. तर बघा, रजाज पेंटिंग्स डू नॉट डिपिक्ट. रजाची पेंटिंग काय नाही दाखवत, डू नॉट डिपिक्ट म्हणजे नाही दर्शवत. काय नाही दर्शवत, लाईफ लाईक ह्युमन फिगर्स और कॉपीज ऑफ सीन्स. आता आज आपण वाचलेलं आहे की हे जे माणसांचे फिगर्स असतात किंवा सीन सिनरी असतात असं काहीच नाही दाखवत. सेकंड आहे, रजाज पेंटिंग्स आर डन इन द ऍबस्ट्रॅक्ट स्टाईल. आता आपण वाचलो होतो की ऍबस्ट्रॅक्ट मध्ये त्यांच्या पेंटिंग्स ज्या आहेत त्या बनलेल्या आहेत सगळ्या. रजाज पेंटिंग्स आर नॉट इन्स्पायर्ड बाय एनी एक्सटर्नल फॅक्टर. तर त्यांच्या ज्या पेंटिंग आहेत त्या कोणत्याही बाह्य अशा प्रकारच्या फॅक्टरशी नाही प्रभावित आहेत. तर हे जे अंडरलाईन पार्ट्स तुम्ही प्रत्येका जे बघताय ते ऑल वी हॅव फिल्ड इट. ठीक आहे ना, तर आपण हे सगळे याच्यात फिल केलेले आहेत. नेक्स्ट बघा, रजाज पेंटिंग्स प्रेझेंट इमेजेस फ्रॉम हिज ओन इनर माइंड. ठीक आहे, की हे जे पेंटिंग आहे ते काय दाखवतात, इमेजेस फ्रॉम हिज ओन इनर माइंड. ते त्यांच्या ज्या इनर माइंड मध्ये, त्यांच्या आपल्या मनामध्ये, दिमागमध्ये ज्या पिक्चर येतात ते डिपेक्ट करतात. रजाज पेंटिंग्स रेडिएट पीस. तर ह्यांचे जे पेंटिंग असतात काय रेडिएट करतात, पीस दाखवतात, शांती दाखवतात. आणि मग आहे द बिंदू और पॉइंट बिकेम द कोर ऑफ रजाज पेंटिंग्स. हे आता आपण लास्ट पॉइंट हाच वाचला होता की जो बिंदू, जे आपण सर्कल्स मध्ये आता पाहिले होते सगळे पेंटिंग्स, त्याच्यात बिंदू किंवा पॉइंट हा जो आहे हा रजाच्या पेंटिंगचा मुख्य बिंदू हा झाला होता. मग आहे फॉर अन आर्टिस्ट लाईक रजा हिज वर्क और पेंटिंग्स आर अन इफेक्टिव्ह मीडियम ऑफ कम्युनिकेशन. तर रजा सारखे जे आर्टिस्ट आहेत त्यांच्याकरता त्यांचं जे काम आहे, हे जे पेंटिंग आहे हे जे आहे मीडियम ऑफ कम्युनिकेशन असतं. म्हणजे त्यांचा संवाद साधायचा हा एक खूप महत्वाचा जरिया बनून जातो. अशा प्रकारे हे आपण वाचलं. आता नेक्स्ट आहे पहा, रीड द पॅसेज ऑन गोंदाट केअरफुली. आता आपण पुढे आता जे वाचतो त्याच्यानंतर आपल्याला गोंदाट हे वाचणार आहे. मग देन कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस विदाउट गोइंग बॅक टू द पॅसेज. त्याच्यानंतर आपल्याला सेंटेन्स कम्प्लीट करायचे बिना पॅराग्राफ वाचता. तर फर्स्ट आहे, गोंद आर्ट इज अ ट्रायबल आर्ट. हे ट्रायबल आर्ट आहे. ट्रायबल म्हणजे काय, जे गावाचे लोक आणि खूप जे अशा प्रकारचे जनजातीय लोक जे करतात, तर तशा प्रकारचं आहे आर्ट हे. द गोंदी लँग्वेज इज सिमिलर टू तेलुगू और द्रविडियन लँग्वेज. तर गोंदी लँग्वेज म्हणजे कशी असते, ही एक तेलुगू सारखी असते लँग्वेज ही, आणि ही द्रविडियन लँग्वेज आहे. ठीक आहे, मग आहे ओरिजिनली पीपल यूज टू ड्रॉ पिक्चर्स ऑन द अर्दन वॉल्स ऑफ देअर हाऊसेस. तर ऍक्च्युली ही जी गोंद आर्ट आहे हे लोक काय करत होते, आपल्या मातीच्या घरांवरती जे त्यांचे होते, तर अशा प्रकारच्या जागी ते आपले पिक्चर्स ड्रॉ करत होते. तिथून हे गोंद आर्ट जे आहे त्याचा जन्म झाला होता. इन फोक आर्ट्स यू योरसेल्फ प्रिपेअर द कॅनव्हस, द सरफेस ऑन विच टू ड्रॉ अँड द कलर्स विथ विच यू ड्रॉ. तर म्हणजे फोक आर्ट्स मध्ये जे
आपले लोककला जी असते त्याच्यामध्ये एक माणूस जो आहे तो स्वतः आपले कॅनव्हास प्रिपेअर करतो. म्हणजे जसं की आता ह्याच्यात सांगितलं की घराच्या भिंतींवरती जे मातीच्या भिंती असतात त्याच्याशी बनवतात, त्याच्यावरती बनवतात. तर कॅनव्हास तो झाला. अँड द सर्फेस ऑन विच यू टू ड्रॉ अँड द कलर्स विथ विच यू ड्रॉ. तर अशा प्रकारे सगळं काही स्वतः तयार करतात. कलर्स पण, बॅकग्राऊंड पण आणि सगळं स्वतः तयार करतात. कोणते कागद किंवा ब्रशेस वगैरे नसतात. तर आज आपला हा सेशन संपायवरती आलाय. आपण जे आहे जे रजा होते त्यांच्याबद्दल खूप छान माहिती आपल्याला कळली आणि त्यांच्या पेंटिंग्स वगैरे हे किती सुंदर आहेत. तर आपण नेक्स्ट सेशन मध्ये परत आणि पुढे वाचूया त्यांच्याबद्दल. तिथवरी विल मीट यू नेक्स्ट टाइम.